आणि मग हिरवा सिग्नल लागल्यावर तुम्ही आधी गाडी फर्स्ट गिअर मध्ये टाकायचात, मग थोडा स्पीड वाढला की पुन्हा तुम्ही क्लच दाबायचात, गिअर बदलायचात आणि एक्सेलरेट करायचात गाडी. आणि हे सगळं करताना तुम्ही किती मेकॅनिकली करता, किती सहजपणे. मी तर खूप फॅसिनेट होत होते हे सगळं करताना, तुम्हाला बघताना. आणि तोंडाने मात्र मला गाडी शिकण्याची कशी गरज नाहीये हेच सांगत राहिलात. जान्हवी प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. तू गाडी शिकूच नयेस असं माझं म्हणणंच नाही अगं, पण फक्त आता लगेच ती शिकायची गरज नाहीये इतकंच मला म्हणायचं. मला जमणार नाही अगं. उत्तम जमेल तुला, फक्त आता लगेच कशाला. जरा जाऊ देत ना आणखीन थोडा वेळ. इतकी घाई करायची गरज नाहीये. कसली घाई? श्रीरंग, मला सायकल चालवता येते. जान्हवी अगं, सायकल शिकणं आणि गाडी शिकणं याच्यात खूप फरक आहे. पण ड्रायव्हरला रस्त्यावर लागणारं अवधान तर तेच आहे ना. हो, पण गाडी शिकणं हे सायकल शिकणं इतकं सोपं नाहीये. विमान चालवणं इतकं कठीण पण नसेल. जान्हवी, गाडी चालवताना आपल्या हातात दुसऱ्यांचाही जीव असतो. मी अनुभवलंय ते. म्हणूनच नको म्हणतोय. श्रीरंग, माझं ना लहानपणापासून एक स्वप्न होतं. माझ्या नवऱ्याला खूप छान गाडी चालवता यावी. म्हणजे त्याच्याकडे गाडी असेल किंवा नसेल हा नंतरचा भाग, पण त्याला खूप छान ड्राईव्ह करता यावं. गाडीचे कंट्रोल ना त्याच्या हातात असावेत. त्याने शांतपणे ड्राईव्ह करावं आणि मी खूप विश्वासाने त्याच्या बाजूला बसावं. मग झालं ना तुझं स्वप्न पूर्ण. पण स्वप्न बघणं कधीच संपत नाही ना. मला आवडतं स्वप्न बघायला. आणि आता स्वतः ड्रायव्हिंग शिकण्याची स्वप्न पडायला लागली आहेत मला. अगं जान्हवी, पण तुझ्याकडे लर्निंग लायसन्स सुद्धा नाहीये. आहे. कसं काय? नाही, आणि कोणी काढून दिलं? आई आजींच्या ओळखीतल्या एका एजंटनी मला लर्निंग लायसन्स काढून दिलंय. म्हणजे मी क्लासही लावलाय. म्हणजे तुझं सगळं ठरलंच आहे तर मग आता मी काही बोलण्यात अर्थच उरला नाहीये ना. ठीक आहे, मग तुला वाटेल ते तू कर.